सत्तेतले असतील, विरोधी पक्षातील असेल, त्यांनी एकत्र यावं असं आपण म्हटलं होतं. आता अधिवेशन चालू होईल. काय आवाहन करता मराठा समाजातील आमदारांना? आता ही वेळ आहे. आता ही वेळ आहे. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात देखता सगळा ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत येवल्यावाल्याने. त्यांनी ते आणलेत, सगळे लोक एकत्र आणलेत. मराठ्यांना सुद्धा आता बोलायला जागा आहे, आमदाराला, मंत्र्याला, खासदाराला, की तुम्ही एकत्र येऊ शकताय. तर आमचं हक्काचं आहे. आमच्या सरकारी नोंदी आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजे. तुमचं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे. 83 क्रमांकाला कुणबी आहे ते दिलं पाहिजे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, आपल्या मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे. हे लागू आम्हाला करावं लागणार आहे. हे स्पष्टपणानं आता आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे. ते करतील असं वाटतंय, कारण ते एक झालेत. आता आपले 6 जुलै ते 13 जुलैला शांतता रॅली जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं. तिथं सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी सुद्धा मराठ्यांच्या एकजुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी, की ते एकत्र येऊ शकतात. तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. जर नाही राहिले तर सर्वसामान्य मराठी बघणार आहेत. आता कोण आलाय, एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का, लोकांनाही सांगितलंय, त्यांनीही बैठका घेतल्यात, हे समाज बघणार आहे. जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेच. त्याला नाविलाज आहे मराठ्यांचा, गोरगरिबाचा. तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचेच आहेत. म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते, फक्त नेते. ते त्यांच्या स्वार्थासाठी झाले. गोरगरीब ओबीसी बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाल घ्यायची, हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो यावल्यावाला सगळं. ते गोरगरिबाचा फायदा उचलणार आहे. तसं मग आता ते एकत्र झालेत नेते. आमचे जर एकत्र होणार नसले, अडचणी तर उभा राहणारच ना. आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही. आणि एवढं संकट उभा राहिले, एवढा मराठा समाज घेरलाय. आरक्षण मिळण्याची संधी, मराठ्यांचे लेकरं मोठं करायची संधी, मराठ्यांचे लेकरं अधिकारी होऊ शकतात, त्यात त्यांचाही फायदा आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे. तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही? हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची. त्यांनी आवाज उठवला पाहिजे, हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं. ओबीसी समाजाने याला विरोध केलेला आहे. त्यांचं पहिल्यापासूनच आहे म्हणतं. तर पहिल्यापासून आहे. समाज नाही, नेते, समाज नाही. ते त्या बिचाऱ्यांना वाटतंय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या नोंदी निघाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे. त्यांचं जर जमीन मिळाली, त्यांना 7/12 आहे ओरिजिनल, तर त्यांना दिली पाहिजे. हे त्यांचं गावखेड्यातलं म्हणणं आहे. उगच भांडण इकत आपले लोक घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कशाला फुकट भांडण इकत घेताय, असं त्यांचं म्हणणं आहे. ते जर आपल्यात काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे. भांडणं फुकट इकत घेऊ नका, हे विरोध करायचं त्यांचं पहिल्यापासूनच आहे. ते 10-5 पिढ्यापासून बघतो आम्ही. फक्त पहिल्या अंधारातून करीत होते. हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.